tongue open. You okay? Yeah. You can see his eyes flutter up. He's out of touch. What I'm photographing now? It's lucky I like Then he flowers. becomes fully aware again. It's hot. I've got him. Oh, you are. Oh, it's hot. Yeah. Got access. Yeah, it's got a line in this side. Yeah. What time? मंडळी, फीट आलेल्यांना कांदा किंवा चपलेचा वास दिला की तो बरा होतो असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण खरंच आखडी आल्यानंतर कांदा चप्पल हुंगवणं योग्य आहे का? बघूयात. असं म्हणतात की आपला मेंदू इलेक्ट्रॉनिक सर्किटचा बनलेला असतो. सगळी कामं या इलेक्ट्रॉनिकल सर्किटच्या माध्यमातून होतात. या सर्किट बोर्डमध्ये एखाद्या वेळेस शॉर्ट सर्किट झालं तर फिट येते आणि हीच फिट आली की आपली वडीलधारी मंडळी कांदा चप्पल हुंगवतात. कांद्याच्या उग्र वासाने किंवा चप्पलच्या वासाने रुग्ण बरा होतो हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला समज आहे. पण खरंच असं होतं का? यावर तज्ञ म्हणतात की कांदा चप्पल लावल्याने फिट थांबत नाही. उलट कांदा चप्पल आणि फिट येण्याचा काहीच संबंध नाहीये. तज्ञांच्या माहितीनुसार मेंदूत झालेलं शॉर्ट सर्किट आपोआप बंद होतं. बाहेरच्या कुठल्याही वस्तूचा यावर परिणाम होत नाही. हा, आपण घट्ट कपडे सैल केल्यानं पूर्ण शुद्धीवर येईपर्यंत काही खायला प्यायला दिलं नाही तर किंवा डाव्या किंवा उजव्या कुशीवरती झोपला तर थोडा आराम मिळू शकतो असं सांगितलं जातं. ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा.